जिल्हा न्यायालय भरती परीक्षेला सुरुवात येणाऱ्या 5 तारखेपासून लिपिक, शिपाई किंवा हमाल या पदासाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर त्याच्या परीक्षेला होत आहे सुरुवात. तर पहा मित्रांनो, त्या संदर्भातच पेपरबद्दल आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. न्यायालयाने सुद्धा एक नोटीस जाहीर केलेला आहे आणि जाहिरातीमध्ये सुद्धा माहिती दिलेलीच आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासोबतच आपण तुमची परीक्षा कशी होणार आहे, ती डेमो एक्झाम कशी आहे त्याचीही माहिती घेऊयात. तर यामध्ये पहा, प्रश्न किती असतील, गुण किती असतील, भाषा कोणती असेल परीक्षेची, त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही, तर या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून न्यायालयाने दिलेल्या नोटीसनुसार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा, व्हिडिओला करूया सुरुवात. त्याआधी मित्र आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर अशाच नवनवीन आणि विविध अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. पहा मित्रांनो, जाहिरातीमध्ये दिलेल्या परीक्षेची जी माहिती आहे ती थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर येऊया आपल्या डेमो एक्झामकडे. तर पहा, या ठिकाणी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई या दोन पदासाठी लेखी परीक्षा चाळणी परीक्षा आहे. कनिष्ठ लिपिकसाठी 40 गुणांची आणि शिपाई किंवा हमाल पदासाठी 30 गुणांची. तर त्यामध्ये पहा, इतर गोष्टींबाबत आपण बोलणार नाही आहोत, कारण की सध्या आपली चाळणी परीक्षा झालेली आहे त्यामुळे. तर पहा, सिलेबस जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यांनी अभ्यासक्रम जो आहे तो दिलेला आहे. इतिहास, त्यानंतर नागरिकशास्त्र, विज्ञान, त्यानंतर भूगोल, क्रीडा, साहित्य, व्याकरण आणि चालू घडामोडी, म्हणजे इतके विषय तुम्हाला परीक्षेमध्ये राहणार आहेत. या विषयांवर आधारित तुमचे सर्व प्रश्न असतील. त्यामध्ये पहा, सामान्य ज्ञानाच्या चाचणीसाठी कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल यांच्यासाठी चाळणी परीक्षा खालीलप्रमाणे घेतली जाईल. म्हणजे परीक्षेची जी थोडक्यात माहिती आहे ती दिलेली आहे. तर पहा, कनिष्ठ लिपिकसाठी प्रश्नसंख्या असणार आहे 40 आणि गुणही असतील 40. म्हणजे या ठिकाणी प्रश्न दिलेले आहे, 40 संख्या असणार आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत तुम्हाला क्वेश्चन अवेलेबल राहणार आहेत. म्हणजे तुमचे जे प्रश्न असतील ते इंग्रजीमध्येही असतील आणि मराठीमध्येही असतील. तुम्हाला जे योग्य वाटेल त्या भाषेत तुम्ही सोडवू शकता. तर पहा, शिपाई पदासाठी असतील 30 गुण, लिपिक पदासाठी असतील 40 गुण, शिपाई पदासाठी असतील 30 प्रश्न आणि लिपिक पदासाठी असणार आहे 40 प्रश्न. तर असा एकूण तुमचा पॅटर्न असणार आहे. आणि महत्त्वाची सूचना पहा, कनिष्ठ लिपिक या पदासाठी संगणक ज्ञानावर आधारित प्रश्नांचाही समावेश असणार आहे. म्हणजे कॉम्प्युटरचे जे बेसिक प्रश्न असतात तेही तुम्हाला, जर तुम्ही लिपिक पदासाठी अर्ज केलेला असेल तर विचारल्या जातील. तर पहा, एकंदरीतच आपण ही थोडक्यात माहिती घेतली जाहिरातीनुसार. आता वळूया आपण आपल्या डेमो एक्झामकडे. तर पहा मित्रांनो, न्यायालयाद्वारे ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यात सांगितलेलं आहे की स्टेनोग्राफरची चाळणी परीक्षा जी आहे ती होणार नाही. त्यानंतर आपली परीक्षा जी आहे ज्युनियर क्लर्क आणि पिऊन किंवा हमाल या पदांसाठी तर 5 फेब्रुवारीपासून, म्हणजे येत्या 5 तारखेपासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि 14 फेब्रुवारीपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. नंतर सांगितलेलं आहे की ॲडमिट कार्डसुद्धा अवेलेबल झालेले आहेत, जे तुम्ही वेबसाईटवर जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता. आणि या ठिकाणी पहा, सूचना दिलेली आहे महत्त्वाची, की ऑल द इन्स्ट्रक्शन केअरफुली मेन्शन देअर बिफोर अटेंडिंग देअर स्क्रीनिंग टेस्ट ॲट द एक्झाम सेंटर. म्हणजे तुमचे जे इन्स्ट्रक्शन आहे तुम्ही ते केअरफुली वाचून घ्या, कारण की तुम्हालाही माहिती आहे की वेळ किती आहे. लिपिक पदासाठी सुद्धा 40 मिनिटाचा वेळ आहे आणि शिपाई किंवा पिऊन पदासाठी सुद्धा 30 मिनिटाचा वेळ आहे. आणि या कालावधीत जर तुम्ही गडबड केली तर तुमचा पेपर जो आहे तो तुमच्या हातातून जाऊ शकतो. त्यामुळे जे इन्स्ट्रक्शन आहे तुम्ही ते अगोदरच वाचून घ्या, म्हणजे तुमची धावपळ जी आहे ती वेळेवर होणार नाही. तर हे पहा, ही एक लिंक दिलेली आहे अगोदर, यावर तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. आणि पहा, दुसरं दिलेलं आहे मॉक टेस्ट लिंक. म्हणजे तुम्हाला सराव होण्यासाठी यांनी मॉक टेस्ट लिंक जी आहे स्क्रीनिंग टेस्टची ती अवेलेबल करून दिलेली आहे. जेणेकरून तुम्ही जर अगोदर सराव करून गेले तर तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचा अनुभव नसला तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे कम्फर्टेबल तुम्ही फील करसाल. तर पहा, तुमच्याकडे जर कॉम्प्युटर असेल तर फारच चांगलं, लॅपटॉप असेल तर त्यातही तुम्ही ओपन करू शकता. पण तुमच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नसतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा ओपन करून पाहू शकता. पण पहा मित्रो, तुम्हाला परीक्षा जी आहे ती त्या ठिकाणी कॉम्प्युटरवरच द्यायची आहे. त्यामुळे तुम्ही फक्त मोबाईलमध्ये जी आहे स्क्रीन कशी आहे ते तुम्ही चेक करू शकता. तर पहा, या ठिकाणी आपण या खालच्या लिंकवर क्लिक करतोय आणि आपण सुद्धा मोबाईलमध्येच ओपन केलेला आहे. तर पहा, लिंकवर क्लिक केल्यानंतर सरळ आपण या पेजवर येतोय. या पेजवर आल्यावर या ठिकाणी तुम्हाला जो सिस्टीम नंबर आहे तिथे देण्यात येईल, तो दिसणार आहे. त्यानंतर इथे तुमचं नाव दिसेल. या कॉर्नरला राईट साईडला तुमचा फोटो आलेला असेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की लॉगिन आयडी जो तुमचा टाकलेला असतो आणि पासवर्ड तुम्हाला टाकावा लागतो. त्या पासवर्ड टाकण्यासंदर्भात सर्व सूचना ज्या आहेत त्या आपल्या एक्झामचे जे इन्व्हिजिलेटर असतात ते आपल्याला त्या ठिकाणी सांगतातच. त्यानंतर आपल्याला करायचं असतं साइन इन. साइन इन केल्यानंतर पहा मित्र, तुमच्यासमोर जे आहे ते दुसरं पेज ओपन होतं. यामध्ये व्ह्यू इन इंग्लिश, म्हणजे ह्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचायच्या आहेत किंवा त्या मराठीमध्ये वाचायच्या आहेत. त्या संदर्भातलं या ठिकाणी भाषा निवडायचा पर्याय आपल्याला उपलब्ध असतो. तुम्ही जर इथे मराठी केलं तर तुम्हाला ह्या सूचना मराठीमध्ये येतील. पण पहा, हा फक्त सूचना संदर्भातील कॉलम भाषा निवडीचा पर्याय असतो. जो एक्झामचा भाषा निवडीचा पर्याय आहे तो आपल्याला दुसऱ्या पेजवर अवेलेबल होणार आहे. आणि डेमो जो आहे तो देण्यात आलेला आहे. तुमच्या उत्तराचे जतन करण्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट हे बटन दाबा. या ठिकाणी पहा, हा महत्त्वाचा पॉइंट आहे. तुमचं उत्तर झाल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. अन्यथा तुमच्या उत्तराचे जतन होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सेव्ह आणि नेक्स्ट केलेलं नाही तर
तुमचा पर्याय जो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी जो तुम्ही उत्तर दिलेलं आहे ते दिलं असं ग्राह्य धरण्यात येणार नाही आणि तुमचं उत्तर जे आहे ते सेव्ह होणार नाही. जर तुमचं उत्तर सेव्हच नाही झालं, तर तुम्हाला त्याचे मार्क बिलकुल मिळणार नाहीत. त्यामुळे पहा तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. ते कुठं करायचं आहे यामध्ये दिलेलंच आहे. पुढे आपण पाहूया. त्यानंतर पहा प्रश्न क्रमांक बॉक्स क्वेश्चन नंबर बॉक्समध्ये दिलेला असतो. जर उजव्या साईडला तुम्हाला तुमचे प्रश्न दिसतीलच. तर त्यामध्ये जर प्रश्नाला व्हाईट कलरने बॉक्स केलेला असेल, तर तुम्ही त्या प्रश्नापर्यंत अद्याप पोहोचलेले नाही. तो जर बॉक्स रेड कलरचा असेल, तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. तो जर ग्रीनमध्ये असेल, तर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर तो जर या पर्पल कलरमध्ये असणार आहे, तर त्या ठिकाणी पहा यू हॅव नॉट आन्सर्ड द क्वेश्चन बट हॅव मार्क. म्हणजे तुम्ही जर मार्कसाठी रिव्ह्यूसाठी जर केलेलं असेल, तर त्या ठिकाणी असं दिसणार आहे आणि हे विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. नंतर आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू. म्हणजे जर 5वा पर्याय तुम्ही निवडला, म्हणजे पहा हे गोल आणि जर असं चिन्ह असलं त्याच्यावर, म्हणजे तुम्ही तो प्रश्न सिलेक्ट केलेला आहे, पण तुम्ही रिव्ह्यूसाठी सुद्धा त्याच्यावर मार्क केलेला आहे. तर पहा नेक्स्टचं जे बटन दिलेलं आहे, त्यावर आपण क्लिक करूया. तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये हे सर्व ओपन करू शकता. या ठिकाणी पहा ह्या ज्या सूचना आहेत त्या दिलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता. हा मॉक फक्त तुमच्या संदर्भासाठी आहे. ते विभागामध्ये कसे स्विच करायचे, उत्तरे कशी द्यायची, तुमची उत्तरे कशी जतन करायची आहेत आणि सिस्टीम एकूण दृश्य कसे मिळवायचे हे तपासण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजे हे मॉक टेस्ट जी आहे ती त्यासाठी दिलेली आहे. मॉकमध्ये दिलेले प्रश्न डमी आहेत आणि त्यांचा वास्तविक प्रश्नांशी कोणताही संदर्भ नाही. प्रश्नपत्रिकेत खालीलप्रमाणे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. तर पहा या ठिकाणी दिलेलं आहे सामान्य ज्ञान 20, भाषेचे ज्ञान 10 असे एकूण तुम्हाला 30 प्रश्न विचारल्या जातील. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विभागणी कशी देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला 30 प्रश्नांचा पर्याय प्रयत्न करण्यासाठी 30 मिनिटे दिली जातील. प्रश्न इंग्रजी, मराठी दोन्हीमध्ये उपलब्ध असतील. दिलेला प्रश्न दुसऱ्या भाषेत पाहण्यासाठी उमेदवार ड्रॉप डाऊनमधील दृश्यावर क्लिक करून शक्यतो आणि इच्छित भाषा निवडू शकतात. म्हणजे तुम्ही ॲट द टाईम क्वेश्चन जो आहे तो चेंज करू शकता इंग्रजी किंवा मराठीमध्ये. त्यानंतर पहा स्क्रीनवर एका वेळी एकच प्रश्न प्रदर्शित होईल आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रश्नावर जायचं असेल तर ते बाजूला डायरेक्ट आपण क्लिक करू शकतो. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय उपलब्ध असतील. त्यापैकी एक बरोबर असेल. एखाद्या प्रश्नाला इंग्रजी आणि मराठी आवृत्तीमध्ये काही तफावत असली तर ती इंग्रजी आवृत्ती प्रचलित असेल. चुकीच्या उत्तरावर नकारात्मक मार्किंगचा पर्याय नाही. या ठिकाणी पहा हा महत्त्वाचा पॉईंट आहे. निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती तुम्हाला कोणतीही नाही, म्हणून तुम्ही 100% अटेम्प्ट करणे या ठिकाणी गरजेचे आहे. पहा मित्रो, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे तुमचा कोणताही मार्क जो आहे तो मायनस होणार नाही आहे, म्हणून तुम्ही सर्व अटेम्प्ट या ठिकाणी करा. त्यानंतर पहा डिफॉल्ट लँग्वेज जी आहे ती तुम्हाला निवडायची. या ठिकाणी आपण मराठी निवडतोय. या जो बॉक्स आहे त्यावर आपण टिक करतोय. त्यानंतर आय एम रेडी टू बिगॅन म्हणजे आपली परीक्षा जी आहे ती सुरू होणार आहे. तर पहा मित्रांनो, परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि परीक्षेची जी स्क्रीन आहे ती तुम्हाला अशी दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे पर्याय आहेत ते असे दिसतील. प्रश्न दिसणार आहे. त्यानंतर यापैकी जो पर्याय असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पहा या ठिकाणी हा जो डेमो आहे एक्झामचा तो दिलेला आहे. कशा प्रकारचा असणार आहे ते प्रश्नांची संख्यासुद्धा दिलेली आहे. एक प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसणार आहे. आपल्याकडे मोबाईल आहे त्यामुळे ही स्क्रीन छोटी दिसत आहे. तर पहा तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट हे तुम्हाला ऑप्शन पर्याय उपलब्ध असतील. पहा या ठिकाणी सेव्ह आणि नेक्स्टचं ऑप्शनसुद्धा आहे. त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे. आपली परीक्षा झाल्यानंतर आपण ते सबमिट करू शकतो. वेळ जर संपला तर ऑटोमॅटिकसुद्धा आपला पेपर जो आहे तो सबमिट होणार आहे. तर पहा संपूर्ण ही माहिती आपण जी आहे ती परीक्षा संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये सुद्धा हे ओपन करू शकता आणि नसेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा एकदा ओपन करून पाहू शकता. तर पहा मित्रांनो, महत्त्वाची माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून